नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला संबंध महाराष्ट्रातून TET, सेट, नेट तयारी करणारे विद्यार्थी व MPSC करणारे विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं आभार मानतो. आज आणि मागच्या 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातील तमाम TETची तयारी करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी यांनी मला फोन करून विचारलं की सर, लॉजिक व ट्रिक्सच्या आधारे माहीत नसलेल्या प्रश्नाची उत्तरं कोणत्या अँगलनं येऊ शकतात, या संदर्भातील तुमचा व्हिडिओ येणार होता. तो जर लवकर आला तर आम्हाला आगामी कालखंडाच्या परीक्षा होणार आहेत, त्यासाठी फायदा होऊ शकेल. तर तो लवकर टाकला तर बरं होईल. या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या विनंतीचा मान राखून आपण 28 जूनला TETची परीक्षा आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 14 जूनला MPSCची परीक्षा झाली. मग अशा वेळेस या स्पर्धा परीक्षा सातत्यानं होत आहेत आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेला काही प्रश्न हे अनोळखी स्वरूपात असतातच, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मग अशा अनोळखी प्रश्नाची उत्तरंसुद्धा आपणाला कोणत्या अँगलनं आणू शकतो आपण, हे सांगण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचं काम करतो आहे. मित्रहो, आपणाला माहिती आहे की साधारणपणे जेव्हा 150 प्रश्न एखाद्या परीक्षेला असतील तेव्हा 100 प्रश्न ओळखीचे असतील, परंतु 50 प्रश्न ओळखीचे नसणार आहेत. तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर तुम्हाला साधारणपणे 50 ते 60 प्रश्न ओळखीचे येतील, काही प्रश्न अनोळखी येतील. परंतु एक्झाममध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काही प्रश्नाची आणखी रिस्क घेणं गरजेचं असतंय. कारण हाय रिस्क हाय प्रॉफिट या नियमानुसार आपल्याला काही प्रश्नांची रिस्क ही अनिवार्यच आहे. मग ही रिस्क घेताना अनेक वेळेस आपल्याला काही व्यक्ती किंवा शिक्षक सांगत असतात, जर काही माहीत नसलेल्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला माहीत नसतील तर सरळ त्याचं 1 ते 1 उत्तर लिहा, म्हणजे 4-4 किंवा 3-3, 2-2, 1-1 असं जे काय असेल ते सांगण्याचा प्रयत्न होतो. मात्र तसं लिहिण्यापेक्षा तमाम महाराष्ट्रातील काही टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांनी, UPSCमध्ये टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांनी, TETमध्ये टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांनी मागच्या पेपरचा अभ्यास करून काही प्रश्न हे जे माहीत नसतात त्यातील उत्तरं ती स्वतःहून सांगतात, मी उत्तर आहे. त्यानुसार काही ट्रिक्स डेव्हलप केलेल्या आहेत. त्या ट्रिक्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या ट्रिक्स आहेत याला कुठलाही वैधानिक आधार नाही. ह्या तुम्ही तिथं वापरल्या म्हणजे 100% उत्तर यायची गॅरंटी नाही. त्याचबरोबर ह्याचा वापर उद्या जेव्हा तुम्ही TETच्या परीक्षेला जाल तेव्हा होईलच याची गॅरंटी नाही. मात्र एवढं आहे की तिथे गेल्यानंतर तुम्हाला 150 प्रश्नापैकी काही प्रश्न अनोळखी असणारच आहेत. MPSCच्या परीक्षेलाही गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा, काही प्रश्न अनोळखी येणारच आहेत. त्यामुळं कोणतीही उत्तरं लिहिण्यापेक्षा जर काही तार्किक आधार घेऊन उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या ट्रिक्सचा वापर आपण कुठं आणि किती करायचा हे स्वतः आपल्यावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्वतःची रिस्क आहे. या ट्रिक्सला किंवा या उत्तराला कोणताही वैधानिक आधार नाही किंवा शासनाचे नियम नाहीत, शासनाचं परिपत्रक नाही. फक्त आपण मागच्या काही PYQचा आधार घेऊन ह्या डेव्हलप केलेल्या आहेत ते सांगण्याचं कार्य मी करतोय. मात्र लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 150 प्रश्नाची प्रश्नपत्रिका असते आणि 100च ओळखीचे येतात आणि इथं निगेटिव्ह मार्किंग अजिबात नसतंय, तेव्हा आपणाला लक्षात ठेवा की 150 पैकी 150 प्रश्न सोडवणं बंधनकारकच आहे. कारण लक्षात ठेवा, जर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसेल तर या ठिकाणी नुकसान कोणतंच नाही. मग अशा वेळेस माहीत जरी प्रश्न नसला, काही विद्यार्थी काय करतात, अरे ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही, द्या सोडून. पण सोडवलं तर काय नुकसान आहे का? नाही. मग कोणत्याही अँगलनं ह्याचं उत्तर काढण्यापेक्षा जर ह्या लॉजिक व ट्रिक्सचा आधार घेऊन काढलं तर ते उत्तर येण्याची गॅरंटी तुम्हाला 90% आहे. म्हणून जर तुम्हाला 150 पैकी 100 प्रश्न तर उरलेल्या 50 प्रश्नासाठी ट्रिक्सचा वापर करा, तेही स्वतःच्या जबाबदारीवर. कारण का तर पुन्हा या ट्रिक्सचा वापर करून उत्तर चुकलं तर आपण म्हणतो विनाकारण अशा गोष्टी झाल्या, त्या करायला नको होत्या. पण जर आपण UPSCमध्ये आलेल्या काही टॉपरच्या मुलाखती ऐकल्या
टीईटीमध्ये आलेल्या काही टॉपर्सच्या मुलाखती ऐकल्या, टॅटच्या ह्याच्यामध्ये काही आलेले टॉपर्स त्यांच्या मुलाखती ऐकल्या, तर असे निदर्शनास येतंय की ट्रिक्सचा वापर केला तर उत्तर येण्याची संभाव्यता 90% आहे. तो 90% सोडून द्या, 50-50% येऊ द्या. गणित धरा तुम्हाला 50 प्रश्न येत नाहीत आणि तुम्ही ट्रिक्सचा वापर केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय केलं, 50 पैकी प्रश्न सोडवले आणि त्यातले 25च उत्तर आले. अहो ऑलरेडी आपल्याला 50 पैकी 50 येणार नव्हते, 25 आलेले आहेत म्हणजे खूप आलेले आहेत. कारण हे अभ्यास न करता अनोळखी प्रश्नाचे आपल्याला या ठिकाणी काय आहेत प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते तेव्हा सगळे प्रश्न सोडवायचे असतात आणि ते कसेही सोडवण्यापेक्षा जर ट्रिक्सचा वापर करून सोडवले तर तुम्हाला आणखी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तेव्हा टीईटी धारक, सीटीटी धारक असतील किंवा ज्या परीक्षेला लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग नाही अशा परीक्षेला ह्या ट्रिक्सचा फुल्ली वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला अधिकचे मार्क पडू शकतात. दुसरं, जेव्हा एमपीएससी तुम्ही करता तेव्हा तुम्हाला गृहीत धरा पहिल्या राऊंडमध्ये 50च प्रश्न आलेले आहेत. आता एमपीएससीला लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग असते, त्यामुळे 50 प्रश्न आलेत, परंतु ते 50 ही जर तुमचे आउट अबाउट आले असतील तर पास होण्यासाठी सफिशियंट असू शकतात शब्द वापरलाय. मात्र जर तुम्हाला ह्या 50 पैकी अजून किती आले त्याची गॅरंटी नसेल तर आणखी तुम्हाला 30 प्रश्नाची रिस्क घेणं गरजेचं असतंय. मग अशा वेळेस 30 प्रश्न नेमके सोडवायचे कोणते, तर अशा वेळेस काय करायचं आहे, ज्या प्रश्नाला ट्रिक्सचा वापर होऊ शकतो, लॉजिकचा वापर होऊ शकतो असे 30 प्रश्न सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्यातले 30 सोडवले तर 20 येऊ द्या, 10 चुकू द्या. म्हणजेच इकडं तुम्हाला इथं 10 चुकले तरी लक्षात ठेवा इथले 20 आलेले आहेत, इथले 10 चुकले म्हणजे 40 आणि 20 60. त्यामुळं नुकसान असं मोठं काही होऊ शकत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, ट्रिक्सचा वापर करायचा आहे. त्यासाठी जी पहिली ट्रिक्स आहे लक्षात ठेवा ती म्हणजे एलिमिनेशन मेथड वापरणे. आता पहिली ट्रिक्स आहे एलिमिनेशन मेथड वापरणे. एलिमिनेशन मेथडचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण एक्झाममध्ये उत्तर पाहतो 4 पर्याय तेव्हा 2 पर्याय लगेच संपतात. म्हणजे आपल्याला कळतं हे उत्तर नाही ते उत्तर नाही, 2 शिल्लक राहतात. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर त्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स आहे आणि जी तुम्हाला पुढच्या अनेक ट्रिक्सला उपयोगी पडणार आहे. ते कोणते आहे नेमके, समजा तुमचे 2 पर्याय बाजूला संपलेले आहेत. आता 2 मध्ये स्पर्धा आहे, मग 3 मध्ये का 4 मध्ये उत्तर आहे, 1 का 2 मध्ये आहे, 1 का 4 मध्ये आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, जेव्हा 1 आणि 4 यामध्ये स्पर्धा असते तेव्हा मोठं उत्तर लिहायचं 4थ्या क्रमांकाचं. 1 आणि 2 मध्ये स्पर्धा असते तेव्हा उत्तर 2 नंबरचं लिहायचं. 1 आणि 3 मध्ये जेव्हा स्पर्धा असते उत्तर 3 नंबरचं लिहायचं. म्हणजे जेव्हा 2 पर्यायामध्ये स्पर्धा निर्माण होते तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यानंतर पुन्हा लक्षात ठेवा 2 आणि 3 मध्ये जेव्हा स्पर्धा होते तेव्हा उत्तर 3 नंबरचं लिहायचं. त्यानंतर 2 आणि 4 मध्ये जेव्हा स्पर्धा होते तेव्हा उत्तर 4 नंबरचं लिहायचं आहे. म्हणजे हे काय अधिकृत नाही, परंतु हे डेव्हलप केलेले ट्रिक्स आहेत त्या. आणि आता राहिलंय काय, 3 आणि 4 नंबरचं असेल तर अशा वेळेस काय करायचं, फक्त हे अपवाद ठेवायचं. तुम्हाला वाटेल की 3 का 4 3 का 4 अशा वेळेस 3 नंबरचं उत्तर लिहायचं आहे. इतर वेळेस जो मोठा अंक असेल ते उत्तर लिहिलं तरी चालतंय, तेही स्वतःच्या जबाबदारीवर, कारण ते येईल याची गॅरंटी नाही. मात्र काही लिहिण्यापेक्षा असा वापर केला तर उत्तर 100% येऊ शकेल. ही झाली पहिली ट्रिक्स आणि ह्या ट्रिक्सचा वापर पुढं अनेक ठिकाणी होणार आहे. कारण जेव्हा तुम्ही सिमिलर 2 पर्यायकडे जातात तेव्हा त्या दोन्हीपैकी एक जो शिल्लक राहतो त्याचं कोणतं नेमकं उत्तर लिहायचं, त्यावेळेस ह्या ट्रिक्स उपयोगी पडतात. तर बघा 1 आणि 4 मध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा 4 नंबरचं उत्तर लिहावं, 1 आणि 2 असते तेव्हा 2 नंबरचं लिहावं, 1 आणि 3 असते तेव्हा 3 नंबरचं लिहावं, 2 आणि 3 असते तेव्हा 3 नंबरचं, 2 आणि 4 असते तेव्हा 4 नंबरचं आणि 3 आणि 4 नंबर स्पर्धा असते तेव्हा 3 नंबरचं उत्तर लिहिलं तर त्याचा फायदा 100% होऊ शकतो. तर ही पहिली ट्रिक्स तुम्हाला अनेक वेळा उपयोगी पडणार आहे. दुसरी ट्रिक्स अत्यंत महत्त्वाची, जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि खाली 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पर्यायामध्ये जर तुम्हाला एकाच पर्यायामध्ये समजा इथं XYZ उत्तर लिहिलं, इथं XYZ उत्तर आहे, इथं XYZ उत्तर आहे, इथं XYZ उत्तर आहे, पण एकाच पर्यायात जर तुम्हाला कंसात एक्सप्लेनेशन दिलेलं असेल एकाच पर्यायामध्ये, तर कंसामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं उत्तर असण्याची संभाव्यता 90% असते. आपण गृहीत धरूया काय विचारलंय परीक्षेमध्ये, तर रसायनाचा राजा कोणाला म्हणतात, मग सल्फ्युरिक ऍसिडला म्हणतात. मग सल्फ्युरिक ऍसिड इथं दिलंय, बाकीच्या ठिकाणी इंग्लिशमधून बरंच काय काय दिलंय, सल्फ्युरिक ऍसिड इथं दिलेलं आहे. पण तुम्हाला जर पुन्हा इथं मराठीत किंवा इंग्रजीमध्ये एकाच पर्यायाला जर त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं असेल
तर लक्षात ठेवा हे उत्तर असण्याची संभाव्यता जास्त असते. कारण का, ह्याच पर्यायामध्ये कंसात का दिलेलं आहे उत्तर. मग अशा प्रश्नाची संख्या तुमच्या टोटल परीक्षेमध्ये जर समजा 5-6 असेल आणि तुम्ही जर कंसात पर्याय असणारं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा हे उत्तर असण्याची संभाव्यता 70 ते 80% असते. मग अनोळखी प्रश्न आहेत, असं तसं येणार तर नाही. आता काय लिहायचं उत्तर, आपल्याला माहिती 100% चुकणार आहे. मग अशा वेळेस ह्या ट्रिक्सचा वापर करायचा. काय, कंसामध्ये जास्तीत जास्त ज्या पर्यायाला लिहिलेलं असेल ते त्याचं उत्तर असण्याची संभाव्यता जास्त असते. तर ही आपली दुसरी ट्रिक्स आहे. त्यानंतर तिसरी ट्रिक्स आहे की एखाद्या पर्यायामध्ये, तिसरी ट्रिक्स, एखाद्या पर्यायामध्ये साधारणपणे अधिकचं म्हणजे थोडक्यात एक्स्ट्रा एखादा शब्द आलेला असतो. उदाहरणार्थ आपण बघूया कोणता एक्स्ट्रा एखादा शब्द. समजा असं आपण म्हटलं, काय, एक सोपा घेऊया प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. आपल्याला माहित नाही, मग या ठिकाणी अमेरिका असं म्हटलं असेल, त्या ठिकाणी 2 ब्रिटन असं म्हटलेलं असेल, त्यानंतर द नेदरलँड असं म्हटलेलं असेल, त्यानंतर रशिया असं म्हटलेलं असेल. तर या ठिकाणी लक्षात ठेवा अनेक देशाची नावं दिले त्या ठिकाणी. नेदरलँड हा देखील एक देश आहे, परंतु या ठिकाणी द हा शब्द एक्स्ट्रा आलेला आहे. मग अशा वेळेस हे उत्तर असण्याची संभाव्यता जास्त आहे. हे सगळं वापरायचं कधी, जेव्हा अनोळखी प्रश्न असतात. मग इथं द नेदरलँड, लक्षात ठेवा त्यांना जर तुम्हाला फसवायचं असेल तर सरळ त्यांनी नेदरलँड हा शब्द वापरला असता, परंतु या ठिकाणी द नेदरलँड आले ना. हा एक्झाम मधला प्रश्न आहे, विशेष महत्त्वाचे लक्षात ठेवा. म्हणजे मी सांगतोय म्हणजे काय, हे स्वतःच्या ट्रिक्स तयार केलेले नाहीत, हे विथ प्रूफ. म्हणजे तुम्ही ह्या ट्रिक्सचा वापर केला आणि मागचे MPSCचे पेपर बघा, TETचे पेपर बघा, CTTचे पेपर बघा, ह्या ट्रिक्सवर आधारित अनेक प्रश्न आलेले आहेत. म्हणून हे जे तुम्हाला प्रश्न मी सांगत आहे ते मागचे PYQs आहेत. मग इथं द शब्द का आलेला आहे, तर पेपर सेटरला तुम्हाला सांगायचंय की बाबा इकडं तिकडं भटकू नको. म्हणजेच इथं उत्तर आहे, उत्तर एक तुला खुणवतंय, मी उत्तर आहे म्हणून. मग इथं कोणतं खुणवतंय, तर द नेदरलँड. इथं एक्स्ट्रा त्या ठिकाणी शब्द आलेला आहे द, त्यामुळे ह्याचं उत्तर असण्याची संभाव्यता जास्त असते. पुढचं असतंय ते म्हणजे लक्षात ठेवा पॉझिटिव्ह काही गोष्टी असतात आणि काही निगेटिव्ह असतात. आता तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न विचारला असेल, खालीलपैकी योग्य विधाने सांगा, योग्य शब्द वापरलाय, आणि दुसरं असते अयोग्य विधाने सांगा. आता जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न वाचलाय आणि त्याचं उत्तर अजिबातच माहीत नाही, काहीच माहीत नाही, मग लिहायचं काय. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे उत्तर तर लिहिलं पाहिजे. मग काही लिहिण्यापेक्षा आपल्या लक्षात ठेवा, आपण काय करतो, एखादा जर विवाह समारंभाचा कार्यक्रम असेल तर सहकुटुंब सहपरिवार या असं म्हणतो आपण. मग अशा वेळेस जी विधानं असतील खाली दिलेली त्याच्यावर कुठल्याही स्वरूपाचा संशय घ्यायचा नाही, शक्यतो सर्व बरोबर, कारण सहकुटुंब सहपरिवार योग्य विधाने म्हटलंय. मग इथं अ ब क दिलेलं असतंय, ब क ड दिलेलं असतंय, अ ब ड दिलेलं असतंय, आणि चौथा पर्याय असतो अ ब क ड सर्व बरोबर आहे. आता असं तसं चुकणार तर ह्याची गॅरंटी आपल्याला 100% आहे. मग अशा वेळेस काही लिहिण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचारलंय म्हणजे योग्य विधाने सांगा, तर अशा वेळेस काय करायचं, सर्व बरोबर हा उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा. त्याच परीक्षेमध्ये समजा तुम्हाला म्हटलं की अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. आता एखादा जर गृहीत धरा एखाद्या मृत व्यक्तीचा सावडायचा कार्यक्रम असेल तर तिथं सहकुटुंब सहपरिवार असं दिलेलं नसतंय, म्हणजे निगेटिव्ह आहे. तर अशा वेळेस काय करायचं, निगेटिव्ह असल्यामुळं कमीत कमी, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जर पर्याय दिला असेल अ ब बरोबर, ब क ड बरोबर, अ क ड बरोबर आणि अ ब क ड, तर इथं कमीत कमी अयोग्य म्हटलंय, त्यामुळे निगेटिव्हच्या अँगलनं काय करायचं, कमीत कमी असणारं उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. ही आहे आपली 5व्या नंबरची ट्रिक्स. त्यानंतर पुढची ट्रिक्स आहे ते म्हणजे तुम्हाला काय केलेलं असतंय, इतिहासामध्ये तुमच्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये, बालमानसशास्त्रामध्ये काही घटनांचा क्रम दिलेला असतो. मग तो क्रम असेल, समजा शैक्षणिक आयोग दिलेले असतील, म्हणजे समजा सॅडलर आयोग असेल दिलेला, वुडचा खलिता असेल, त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण असेल, त्याचबरोबर पुन्हा कोठारी आयोग असेल, त्याचबरोबर पहिलं शैक्षणिक धोरण असेल. आणि मग काय केलं असतंय, पहिली शैक्षणिक धोरण, दुसरी शैक्षणिक धोरण, वुडचा खलिता, आमका खलिता, तसं काय काय बरंच काय काय दिलेलं असतंय. मग अशा वेळेस काय करायचं, सगळ्याच सणावळ्या बरोबर आल्या पाहिजे असं नाही, किंवा सगळे पर्याय. आपल्याला एवढं माहिती असावं की बाबा नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते 2020ला आलेलं आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा 86वी घटना दुरुस्ती ही एज्युकेशनच्या फील्डच्या अनुषंगाने झाली आहे 2002ला.
मग अशा वेळेस तुम्हाला पुन्हा विचारलं असेल की समजा कोणतं विचारलंय, कोठारी आयोग 1964 ला आहे, पहिले शैक्षणिक धोरण 1968 ला आहे. मग असं जर तुम्हाला दिलेलं असेल आणि यांचा चढत्या क्रमानं लिहा असं म्हटलं तर आपल्याला सगळंच माहीत नसू द्या, पण या ठिकाणी जर अ ब क ड असं दिलं असेल आणि आपल्याला हे मी सनावळ्या मांडल्यामुळे लगेच लक्षात येते, परंतु ते जर तुम्हाला लिहून दिलेलं असेल किंवा लिहिलेले प्रश्न असेल तर कळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्यांच्या पटदिशी सनावळ्या मानायच्या आणि आपल्याला काय कळायला पाहिजे किंवा नवीन शैक्षणिक धोरण हे शेवटी आहे, म्हणजेच काय झालं 2020 ला. मग क पर्याय किती पर्यायामध्ये शेवटी आलेला आहे ते बघायचं. बाकीचं हे तुम्हाला काहीच माहीत नसू द्या, पण क पर्याय शेवटी कुठं आलेला आहे ते जर एकाच पर्यायामध्ये आला असेल क, बाकीचं त्यांनी बरोबर दिलेलं असते मग तर तेच उत्तर लिहिण्याची शक्यता, म्हणजे शक्यता म्हणण्यापेक्षा तेच उत्तर असतंय. मग काय करायचं आहे की आपल्याला त्यातली एक जरी सनावळी माहीत असेल तरी काय करायचं आहे, त्या अनुषंगाने नेमका तो पर्याय कोणत्या ह्याला येऊ शकतो ते पाहून काय करायचं, उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे सगळ्या सनावळ्या माहीत असल्या पाहिजे असं बंधन नाही या ठिकाणी. त्यानंतर पुढचं आहे ते महत्त्व म्हणजे एखाद्या पर्यायामध्ये तुम्हाला अनोळखी असतंय आणि त्याचं काय उत्तर लिहावं प्रश्न पडतो. मग काय केलं असतंय, असं आपण म्हटलं भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोण. आता एक सोपा प्रश्न मुद्दाम घेतला समजण्यासाठी, अतिशय काठिण्य पातळीवरचा प्रश्न विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं तर त्या पर्यायामध्ये पूर्ण नाव आहे का. समजा या ठिकाणी असं म्हटलं काय, वल्लभभाई पटेल असं म्हटलं, त्यानंतर मोतीलाल नेहरू म्हटलं आणि 3 नंबरला पर्याय दिला पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हटलेलं आहे आणि पुन्हा त्यानंतर दिलेलं आहे माउंट बॅटन असं दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी 3 नंबरच्या पर्यायाला काय केलेलं आहे, सर्वात जास्त विस्तारित दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण नाव दिलेलं आहे. मग पूर्ण नाव ज्या ठिकाणी आहे ते उत्तर असणे संभाव्यता जास्त असते. म्हणून काय करायचं आहे, जर काय माहीतच नसेल तर कोणत्या पर्यायामध्ये एखाद्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिलेलं आहे ते उत्तर लिहिण्याची म्हणजे येण्याची शक्यता जास्त असते, तर ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर काही आर्थिक म्हणजे अंक स्वरूपाची प्रश्न असतात, अंक स्वरूपाची. मग अशा वेळेस काय करायचं, कोणत्या पर्यायामध्ये क्लॅरिटी जास्त आहे. आता आपण समजण्यासाठी सोपे प्रश्न घेऊया. तुम्हाला असा प्रश्न विचारला म्हणजे क्लॅरिटी जास्त की भारतात सर्वात जास्त भाववाढ 1991 रोजी होती, ती किती टक्के होती असं विचारलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिलं 12%, दुसरा पर्याय दिला 13%, तिसरा पर्याय दिला 14% आणि चौथा पर्याय दिला 13.7%. आता तुम्हाला लगेच उत्तर आलं बघायचं, काय आलंय 13.7%, कारण इतर पर्यायामध्ये राऊंड फिगर अंक दिलेले आहेत आणि इथं मात्र तुम्हाला 4 नंबर पर्यायामध्ये काय केलं 13.7% दिलेलं आहे. मग नॅचरली काय होतंय, हा पर्याय आपल्याला स्वतःहून सांगतोय मी उत्तर आहे, म्हणजे अशा स्वरूपाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण इथं क्लॅरिटी जास्त आहे. म्हणजे अंकाच्या स्वरूपात जर काही प्रश्न आले तर या अँगलनं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरा अंकाच्या स्वरूपात येणारे जे पुढचे ट्रिक्स आहे ते म्हणजे एखादा प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर आपल्याला गणिताचा असो किंवा अजून कुठला असो काहीच कळत नाही. अशा वेळेस काय करायचं तर दिलेले पर्याय चढत्या क्रमानं मांडायची. आता समजा तुम्हाला असं म्हटलंय अंकाच्या स्वरूपात एखादा प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला काय माहित नाही, असं दिलंय समजा गृहीत धरा की भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न विचारलाय, तुम्हाला माहित नाही. मग अशा वेळेस तुम्हाला दिलं 1965, 1964, 1969 आणि 1972. आता गृहीत धरा आपणाला हा सोपा प्रश्न मुद्दाम समजण्यासाठी घेतलेला आहे, तरी पण माहित नाही असं गृहीत धरा. तर अशा वेळेस काय करायचं, नेमकं उत्तर काय लिहायचं. लक्षात आलं पाहिजे की दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या. म्हणजेच काय करायचं 1964, 1965, 1969 आणि 1972. मग त्यावेळेस काय करायचं 2 नंबरचं उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा. मग इथं 2 नंबरचं उत्तर 1965 आलं, पण ते 2 नंबरला आहे का इथं नाही, तर ते इथं 1 नंबरला आहे. हे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. पण हे कधी जर आपणाला अनोळखी असेल प्रश्न तरच, नाहीतर वाट लागायचं काम होईल बघा. म्हणजेच काय, तुम्हाला जर असं विचारलं, काय विचारलं तर नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली आणि त्या ठिकाणी पहिला पर्याय तुम्हाला अ दिलाय, ब दिलाय, क दिलाय आणि ड दिलाय आणि या ठिकाणी दिलंय 1949, 1952, 1953 आणि इथं 1952, 1953 आणि 1948 घेतलं आपण आणि म्हटलंय सोलापूर सरांनी सांगितलंय की चढत्या क्रमानं संख्या लिहा. मग चढत्या क्रमानं आपण मांडली 1948, 1949, 1952 आणि 1953. आता वास्तविक पाहता लक्षात ठेवा या ठिकाणी 1949
हे सेकंड नंबर आलेले आहे. पण आहे का नियोजन व्यवस्थापना तेव्हा स्थापना झालेली आहे. आपण गृहीत धरूया, म्हणजे म्हणण्यापेक्षा 1950ला स्थापना झालेली आहे. मग 1950ला हे उत्तर माहिती आहे आणि तरी पण तुम्ही चढत्या क्रमानं संख्या मांडण्याचा प्रयत्न केला. चुकीचं आहे. का तर ह्या ट्रिक्स फक्त अनोळखी प्रश्नासाठीच वापरायच्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, सरनं म्हटलं चढत्या क्रमानं मांडा, मग मांडा चढत्या क्रमानं 2 नंबरचं उत्तर लिहा. तसं नाही. फक्त इथं जेव्हा तुम्ही कन्फ्युजिंग असता, जेव्हा तुम्हाला वाटतं हे मला उत्तर काही जमत नाही, त्याच वेळेस चढत्या क्रमानं मांडायच्या आणि 2 नंबरला जे उत्तर असेल ते लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि 2 नंबरचा पर्याय नाही तर 2 नंबरला जी संख्या आलेली असेल ती खाली कितव्या पर्यायामध्ये आहे ते सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एखाद्या अंकगणितीय किंवा अंकाच्या पर्यायामध्ये काय केलं असतंय, तुम्हाला उत्तर दिलं असते. समजा या ठिकाणी काय असं विचारलं, एक प्रकाश वर्ष म्हणजे काय. मग या ठिकाणी 9.6 गुणिले 10^12 किलोमीटर. त्यानंतर 9.6 गुणिले 10^11 किलोमीटर. तिसरा दिला आहे 9.6 गुणिले 10^12 किलोमीटर. चौथा दिलेला आहे 4.5 गुणिले 10^12 किलोमीटर वगैरे. तर इथं 4 पर्यायामध्ये इथंच फक्त -12 आलेला आहे. -12 इथंच आलेलं आहे. बाकीच्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी काय प्लस आहे. मग इथंच का नेमकं वजा दिलेलं असेल. मग असं जर एखादा पर्याय आलेला असेल त्या ठिकाणी असा एखादा, तर शक्यतो याच पर्यायामध्ये मायनस का वापरला. इथं पण ते मायनस द्यायला पाहिजे होतं किंवा इथं मायनस द्यायला पाहिजे होतं. तर ते स्वतःहून सांगतायत की म्हणजे बाबा इकडं तिकडं भटकू नका, हे त्याचं उत्तर असू शकतं. म्हणून काय करायचं आहे, जर अंकगणितीय स्वरूपाचे असे काही तुम्हाला उत्तर आली तर काय करायचं आहे, या 3 ट्रिक्सचा वापर त्या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढची ट्रिक्स आहे ते म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एखादी खूण आलेली आहे का, म्हणजे सिम्बॉल कुठलं तरी. मग ते सिम्बॉल म्हणजे काय, तर त्या 2 प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये एखादं चिन्ह आलेलं आहे का, त्याचबरोबर रोगाचे चिन्ह आले का, क्वेश्चन मार्क आलेला आहे का, अशी कोणत्या ना कोणत्या अँगलनं काय आलेलं आहे, खूण आलेलं आहे का. समजा काय माहीत नसेल तर ते खूण असलेलं उत्तर म्हणजे सिम्बॉल असलेलं उत्तर एकाच पर्यायामध्ये असेल तर ते असण्याची संभाव्यता जास्त असते. कारण गेल्या वर्षी MPSCच्या परीक्षेला मी जाता ही ट्रिक सांगितली होती आणि जवळजवळ 2 प्रश्नाला ती उपयोगी पडलेली आहे. ते 2 प्रश्न अनोळखी स्वरूपाचे होते आणि त्या ठिकाणी ती उपयोगी पडलेली आहे. संबंध महाराष्ट्रातील अनेक मुलांचा तो प्रश्न चुकला, परंतु मी जाता ट्रिक सांगली होती तर त्या ठिकाणी काय केलं, त्याचा उपयोग झालेला आहे. म्हणजेच काय केलं असतं की काही ना काही त्या ठिकाणी उद्देश असतो पेपर सेटरचा की बाबा मुलांना ते कळावं की या ठिकाणी अशा स्वरूपाचं उत्तर आलेलं आहे. पुढचं आहे ते महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, अवघड पर्याय. मग तुम्हाला या ठिकाणी जर असं विचारलं असेल काय की भारताचे, म्हणजे सोपा प्रश्न घेऊया आपण, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण असं विचारलं तर लक्षात ठेवा. मग या ठिकाणी आपण असं म्हटलं काय की लॉर्ड डफरिन असं म्हटलं. त्यानंतर दुसरं लॉर्ड डलहौसी असं म्हटलं. आणि 3 नंबरला दिलेलं आहे लुईस फ्रान्सिस आतर्बा निकोलस बेकन. आणि चौथं लॉर्ड कॅनिंग असं म्हटलं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा हे उत्तर आहे का, तर एक तर आपल्या जुन्या ट्रिक्सप्रमाणे पूर्ण नाव दिले त्या व्यक्तीचं. वास्तविकता हे नाव कोणाचं आहे तर लॉर्ड माउंटबॅटन यांचं आहे, पण इथं माउंटबॅटन पर्यंत त्यांचं काय केलंय, पूर्ण नाव दिलंय. त्यामुळे हे उत्तर असण्याची संभाव्यता जास्त आहे, म्हणजे जास्त आहे म्हणण्यापेक्षा हे उत्तर आहे. दुसरं, ह्यात पूर्ण नाव दिलेलं आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे हे उत्तर सगळ्यापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन करत आहे. म्हणजे हे उत्तर स्वतःहून तुम्हाला सांगतंय की मी उत्तर आहे. त्यानंतर म्हणजे असे एक ट्रिक्स आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर म्हणजेच काय, पुढची ट्रिक्स प्रश्न आणि उत्तर यात सिमिलॅरिटी आलेली आहे का. म्हणजेच काय, एखाद्या प्रश्नाचा कीवर्ड आणि खाली उत्तरामध्ये त्या कीवर्डच्या अनुषंगानं जर एखादं उत्तर आलं असेल, तुम्हाला काय कळतच नाही, आपण सोपा प्रश्न घेऊया. खालीलपैकी समजा असं आपण काय म्हटलं, खालीलपैकी कोणत्या ग्रंथांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी किंवा ग्रामीण भागाच्या अनुषंगाने माहिती आलेली आहे. आणि जर पहिला पर्याय त्या ठिकाणी दिलेला असेल ग्रामगीता, मग इथं ग्राम इथं शब्द आलेला आहे, इथं ग्राम शब्द आलेला आहे. याचा अर्थ काय, याच्यामध्ये काहीतरी साम्यता आहे. मग तसा एखादा कीवर्ड, आता हे सोपं समजण्यासाठी घेतलंय, तसा एखादा जर कीवर्ड तुम्हाला लक्षात आला किंवा प्रश्नामध्ये आरोग्याच्या अनुषंगाने असू द्या, एखाद्या बँकेच्या नावाच्या अनुषंगाने,
त्याचबरोबर एखाद्या कृषीविषयक क्षेत्राच्या अनुषंगानं असेल, जर त्या नावामध्ये काही सिमिलॅरिटी आली असेल प्रश्नातील काही कीवर्डमध्ये आणि उत्तरामध्ये, तर ते लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी अधिकाधिक करावा. म्हणजेच लक्षात ठेवा की तुम्हाला अधिकची उत्तर येऊ शकतात. अशा जवळजवळ 23 ते 24 ट्रिक्स आहेत. आज पहिल्या भागामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिक्स घेतलेल्या आहेत, त्या जेणेकरून दोन नंबरचा भाग आहे त्याच्यामध्ये अवघड ट्रिक्स आहेत, त्याही तुम्ही अभ्यासाव्यात. तर लक्षात ठेवा, ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्सचा वापर परवा जी कंबाईनची पूर्वपरीक्षा झाली अनेक मुलांनी वापर केला, तर त्यांना इथं फायदा झालेला आहे. किंबहुना अनेक प्रश्न या ट्रिक्सच्या आधारे आलेले आहेत. अशा स्वरूपाचा भाग 2चा व्हिडिओ पण लगेच येईल. त्यामुळं हा जर व्हिडिओ तुम्हाला ट्रिक्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.